नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 78 लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, मिनिमम पेन्शन किती असणार जाणून घ्या सर्व माहिती। याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये मित्रांनो, EPS 95 आंदोलन समिती या पेन्शनधारकांच्या संघटनेने शनिवारी सांगितले की केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांच्या मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। पेन्शनर्स संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी देशभरातील 78 लाख EPS 95 पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे। पेन्शनधारकांचे हक्क, पेन्शनधारकांच्या हक्कांचे समर्थन करणाऱ्या EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे NAC राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले की कामगार मंत्री आणि अर्थमंत्री या दोघांशी नुकत्याच झालेल्या चर्चेत किमान पेन्शनमध्ये लवकरच वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। तथापि केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये अशी कोणतीही घोषणा नसल्यामुळे पेन्शनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा आहे। या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री आणि NACच्या शिष्टमंडळात शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली। चर्चेदरम्यान कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी पेन्शनधारकांच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली। देशाची पेन्शन मालमत्ता 2030 पर्यंत 118 लाख कोटी रुपयांची असेल। 2030 पर्यंत भारताची पेन्शन ॲसेट अंडर मॅनेजमेंट AUM 118 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आणि यामध्ये नॅशनल पेन्शन सिस्टीम NPSचा वाटा जवळपास 25% असू शकतो। एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे। NPS खाजगी क्षेत्रातील AUM मध्ये जोरदार वार्षिक वाढ झाली आहे आणि गेल्या 5 वर्षात 227% वाढून ती रुपये 2,78,102 कोटी रुपये झाली आहे, जी पूर्वी रुपये 84,814 कोटी होती। DSP पेन्शन फंड मॅनेजर्सच्या अहवालात 2050 पर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या 2.5 पट वाढण्याची अपेक्षा आहे। तसेच निवृत्तीनंतर आयुर्मान दर सरासरी 20 वर्षांनी वाढेल। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।